दिवसभर ती मावशी काम करते आबा, उपवासी असते, घामानं भिजलेली, डोक्यावर गवताचा भारा, आणि सायंकाळी कामावून घरी आली, झोपड्यातून तिचा 3 वर्षाचा पिंट्या दुडदुड दुडदुड धावत येतो, आई आली, आई आली, आई आली. उपवासी आहे दिवसभराची, पण एकदा भारा डोक्यावरून खाली टाकला आणि पिंट्याला जवळ घेतलं, अख्ख्या दिवसाचा श्रम परिहार होतो. अमंगळपणे कंटाळा न करी, उचलोने करी कंठीला, उचलोने करी कंठीला, उचलोने करी कंठीला. अमंगळपणे कंटाळा न करी, अमंगळपणे कंटाळा न करी, उचलोनी लावी. काय म्हणा, काय होत नाही. उचलोनी कंठी करी लावी. अमंगळपणे कंटाळा न करी, अमंगळपणे कंटाळा न करी, उचलोनी करी कंठी लावी. हो, उचलोनी करी कंठी लावी, कंठी लावी. अमंगळपणे कंटाळा न करी, उचलोने करी कंठी लावी. एकदा बाळाला कंठाला लावलं की दिवसभराचा श्रम परिहार आईचा झाला. बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाला नाही, बाळाच्या आईला विचारा. नंद नंदन जब कन्हैया लाल जी नंद बाबा के आंगन में नंगे पाँव घूमते तो जयसोदा मुड़ मुड़ कर देख कभी छाछ गिरा देती, मटका फोड़ डालती, दधी गिराती, तो कन्हैया गुस्से में आकर के बोलता, माँ मैं तेरा तो बेटा कहीं भागने वाला नहीं, पूरा काम कर लो, तो छाछ गिरा रही, मटका फोड़ रही, क्या मिलता है मेरा मुंह देखने में. तो भी जसोदा मानती नहीं, दोबारा दे. अरे कमाल कर रही हो माँ, मैं तो दाऊ के साथ यहाँ खेल रहा हूँ ना, क्या मिलता है मेरा मुंह देखने में, बार बार देखती हो. तो जसोदा आंगन में आई, कान्हा को गोद में बिठाया और गोद में बिठा करके बोली, कान्हा गर्गाचार्य जी ने बताया था कि जसोदा तू भाग्यशाली है, क्योंकि दुनिया का बाप तेरा बेटा बन के आया है. लेकिन आज जवाब मिल गया, मैं भाग्यशाली हूँ लेकिन तू दुर्भाग्यशाली है. मैं कैसा दुर्भाग्यशाली माँ? इसलिए कि तुम्हारा मुंह देखने में क्या आनंद मिलता है, इस बात का पता तुम्हें नहीं है. तो इसलिए मुझे क्या करना पड़ेगा माँ? इसलिए केवल जसोदा बनना पड़ेगा लाला, तब पता लगेगा कान्हा का मुंह देखने में क्या आनंद मिलता है. बस बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाच्या आईला विचारा, शक्तीची मस्ती पहिलवानाला विचारा, भक्तीची मस्ती संताला विचारा, तसं भक्ताचं महात्म्य भक्ताला विचारा. दुर्लभ या गती आणि काशी. वर्णे विषय हा वर्णन करणाऱ्यावर अवलंबून असतो. नाही वंद्या विजानाती गुरुवीं प्रसूती वेदना. नाही तर सुनच्या पोटात दुखत होतं. गुरुवर्य वैकुंठवासी रामचंद्र महाराज नागपूरकर रंगवून गोष्ट सांगायची. आणि ते पोटात दुखत होतं, बाळंत व्यथा. पलीकडची म्हातारी काठी टेकत आली, काय झालं नानी, घरात कोण रडतंय? सून आहे माझी. काय झालं? बाळंत व्यथा. बाळंतपण व्हायच्या आधी जे पोटात दुखतं ना, त्या बाळंत व्यथा सुरू झाल्या. बाळंत व्यथा म्हणजे काय? अहो पोटात दुखतंय. कमाल झाले, आपल्या नाही का पोटात दुखत कधी कधी कच्चं थालीपीठ खाल्ल्यानं? म्हातारे थालीपीठ खाऊन पोट दुखणं वेगळं आणि बाळणपणाच्या वेळेला पोट दुखणं वेगळे. तुला एकही लेकरू झालं नाही, तू बाता हाणती. व्यालीच्या वेदना, व्यालीच्या वेदना, व्यालीच्या वेदना, व्यालीच्या वेदना. नये वांझोडीच्या मना, 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 नये वांझोडीच्या व्यालीच्या वेदना, नये वांझोडीच्या मना, नये वांझोडीच्या मना, नये वांझोडीच्या मना. व्यालीच्या वेदना, नये वांझोडीच्या मना, नये वांझोडीच्या मना, नये वांझोडीच्या मना. मजा आहे आबा. मी काही 8:30 पर्यंत सोडत नाही आता.
ठरलंच आहे म्हणा. व्यालीच्या वेदना नये वांझोटीच्या मना, वर्णे विषय हा वर्णन करणाऱ्यावर अवलंबून आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन संत जनाबाई करतात. आता बाईनं बुवाचं वर्णन करावं, संत जनाबाई, आणि वर्णन करते ते बुवा ज्ञानोबा आहे. लक्षात घ्या, इथे बाईनं बुवा हा फरक नाही, संतत्व महत्वाचा. वर्णन कोण करतंय? जनाबाईचा अधिकार सामान्य नाही. उगाच डावलू नका. बाईचा अधिकार तुम्हाला चांगलं माहित आहे. हा ना, पूर्वीपासून पार त्रेतायुगापासून राजा जनकाच्या दरबारामध्ये गार्गी नावाची बाई आहे. मोठ्या मोठ्या विद्वानाला प्रश्न विचारण्याचा अधिकार तिचा होता. दरबार भरवला. 1000 गायी बक्षीस म्हणून ठेवल्या राजा जनकाने. 1000 गायी. तुका म्हणे, राजा राज्य करीतो जनक, अग्नी माझी एक पाव जळे. सगळे पाठ आहे तुम्हाला. ते लंगोट्यावाले साधू होते ना सगळे, त्यांनी एक दिवस विचारलं राजा जनकाला, माया किसे कहते हैं माया? बोले आज का विषय नहीं है, जिस दिन वो विषय आएगा मैं बताऊंगा. असे काही दिवस गेले. प्रवचन राजा जनकाचं चालू आहे आणि सगळे लंगोट्यावाले त्यागी साधू ऐकायला आहे. राजा प्रवचन करतो, साधू श्रवणाला. हा राजा जनकाचा अधिकार. ऐश्वर्य भोगलेला राजा आणि करगोटा नसलेला शुकाचार्य. पण करगोटा नसलेला शुकाचार्य राजा जनकाच्या दरबारामध्ये भोगी ठरतोय. हे त्यागी. संगम पेक्तवा सुखी भव, हे राजा जनक जी शुकाचार्याला म्हणतात, ज्याच्या कमरेला करगोटा नाही. 2-4 दिवस गेले. प्रवचन चालू आहे बरं का गंभीर महाराज. आणि ते पेटलं. सगळ्या महाल पेटल्यावर पळत आले. महाराज, नगर जल रहा है. प्रवचन चालू आहे. जनकाचे उद्गार आहे, मिथिलायाम प्रदीप्तायाम मेन दह्यति किंचन. मिथिला जळती ना, माझं काही जळत नाही. प्रवचन चालू, पण प्रवचनाला एकही साधू नाही राहिला. अर्ध्या तासाने आबा सगळे साधू आले. प्रवचन संपल्यावर जनकाने विचारलं, अरे महात्मा लोग आप कहाँ गए थे? आधा घंटा प्रवचन में नहीं थे. बोले आपने सुना नहीं था क्या महाराज, महल जल रहा था. तो महल मेरा जल रहा था, दौड़ धूप आप लोग क्यों कर रहे थे? बोले उस महल में हमारी लंगोटी थी. अरे इसी का नाम माया है साधु. जनक का महल जल रहा और लंगोटी के लिए आप दौड़ रहे. विठ्ठल. एकदा राजा जनकाने 1000 गायी बक्षीस म्हणून ठेवल्या. प्रत्येक गायीच्या शिंगाला सोन्याच्या शिंब्या होत्या. गंभीर महाराज, 10-10 किलोची एक शिंबी. हिशोब घरी गेल्यावर करा, 2 शिंग असतात अशा गायी 1000. सगळे साधू बोलावले. आणि जो ब्रह्मनिष्ठ असेल, मी बाईचा अधिकार सांगतो, त्यांनी गायी घेऊन जायच्या बक्षीस. कोणीच उठेना. बराच वेळ झाला, पण शेवटी 7:24 एक साधू उठला. वेळ झाल्यामुळे शिष्यांना सांगितलं, चला रे गायी घेऊन. गायी घेऊन चला म्हटल्यानंतर चर्चा साधूची सुरू झाली. सीताराम बुवा, का जे गायी घेऊन चला म्हणतंय त्याला 2 बायका, यात ने वलक्या दोघे नारी, आणि ते म्हणतं गायी घेऊन चला. अरे ब्रह्मनिष्ठ असेल त्याने गायी न्यायच्या आहे, आणि हे 2 बायकाचा असून गायी. म्हणून साधून विचारलं, नाही गार्गीनच विचारलं, तुम ब्रह्मनिष्ठोसी? मी ब्रह्मनिष्ठ आहे असं म्हटलं नाही याज्ञवल्क्याने, कारण तो अहंकार. मी ब्रह्मनिष्ठ आहे म्हटलं की अहंकार झाला. उत्तर दिलं, मी ब्रह्मनिष्ठ आहे की नाही मला माहिती नाही गार्गी, पण या गायी नेण्याचा अधिकार याज्ञवल्क्याचा आहे. मग गार्गी गप्प झाली. ठीक आहे, गायी आपण नेऊ शकता, पण माझ्या 2 प्रश्नाची उत्तरं द्या. बोला, को वै ब्राह्मणः को वै कृपणः? हा प्रश्न गार्गीचा याज्ञवल्क्याला आहे, बाईचा अधिकार. आणि मग याज्ञवल्क्यजीने उत्तर दिलं, येव वै एतद अक्षरम अविदित्वा अस्मिन् लोकान् गत्वा सहा कृपाणः, येव वै एतद अक्षरम विदित्वा अस्मिन् लोकान् प्रयती सहा ब्राह्मणः. अक्षर नाम ब्रह्माला जाणून मरतो तो ब्राह्मण, न जाणता मरतो तो कृपण. गार्गीचा अधिकार त्रेतायुगात. आपण
मुक्ताबाईचा अधिकार पहा. सगळ्या जगाला उपदेश करणारी माऊली आहे. चरित्र माई आहे की तुम्हाला. पण काय मनाविरुद्ध झालं आणि सिद्धबेटातल्या झोपडीमध्ये आतून ताटी लावून बसली माऊली. निवृत्तीनाथ विनंती करतात, प्रतिसाद नाही. सोपान काकानी दार वाजवलं, प्रतिसाद नाही. शेवटी मुक्ताबाई, दादा जीवदाताने चावली कोणी बत्तीशी पाडिली. अरे दातामध्ये जीभ चावल्यावर कोणी दात पाडतो का रे दादा? विश्व रागे झाले वन्नी, आपण संत आहोत. संती सुखे भावे पाणी, इतके ऐकून शांती धरा. इतके ऐकून शांती धरा. इतके ऐकून शांती धरा. ऐकून शांती धरा. काठी उघडा ज्ञानेश्वरा. 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 कोणी शांती धरा. काठी उघडा ज्ञानेश्वरा. काठी उघडा ज्ञानेश्वरा. काठी उघडा ज्ञानेश्वरा. इतके ऐकून शांती धरा. काठी उघडा ज्ञानेश्वरा. काठी उघडा ज्ञानेश्वरा. काठी उघडा ज्ञानेश्वरा. सगळ्या जगाला उपदेश करणारे ज्ञानोबाराय आहे, पण त्यांनाही उपदेश करणाऱ्या मुक्ताबाई, हा बाईचा अधिकार. तसं संत जनाबाई, पण सामान्य समजू नका. कबीरजीची कीर्ती बरे का, गंभीर महाराज सगळीकडे कबीर महाराज, कबीर महाराज, कबीर महाराज. कबीर महाराज म्हणाले, बाबा अरे तुम्हाला खरे भक्त पाहिजे असेल तर यमुनेच्या काठाला जा. कबीर कबीर क्या करे, जा जमुना के तीर. एक एक गोपिन के प्रेम में बह गए कोट कबीर. माझ्यासारखे कोट्यावधी कबीर वाहून जातील एका एका गोपीच्या प्रेमात. अहो पण बाबा, जो स्वप्नातही दिसत नाही देव, तो तुमचे शेले विणतोय, काय भानगड आहे? शेष महेश दिनेश गणेश सुरेश हु जाही निरंतर ध्यावय. जाही अनादि अनंत अखंड अच्छेद अभेद सुभेद बतावय. नारद असे शुक व्यास रटई पची आरे तऊ पुणी पार न पावय. काही काही साधू आबा उलटे टांगून घेतात हिमालयाच्या गुहेमध्ये झाडाला, आणि त्या टांगलेल्या साधूला जिवंतपणी कावळे गीध पक्षी लचके तोडून खातात. तेव्हा ते साधू त्या कावळ्यांना गीध पक्ष्यांना विनंती करतात, खा बाबा. कागा सबतन खाइयो चुन चुन खाइयो मांस. लचके तोडू तोडू खा, पण आमची एक विनंती मान्य करा. कागा सबतन खाइयो चुन चुन खाइयो मांस. दो नयना चांद दियो पिया मिलन की आस. जोपर्यंत परमेश्वर दर्शन देत नाही तोपर्यंत आमचे बोबोळे खाऊ नका, बाकी सगळे मांस खा. तरी त्या साधूला भगवान दर्शन देत नाही, तो तुमच्या माग माग फिरतो. तेव्हा कबीरजीचं उत्तर आहे, मी काही केलं नाही बाबा, फक्त माझं मन निर्मळ केलं. मग कबीरा मन ऐसा भयो जैसा जमुना नीर. पाछे पाछे प्रभु फिरत है कहत कबीर कबीर विठ्ठल. त्या कबीर महाराजांच्या काणी संत नामदेवाची कीर्ती केली. तेव्हा समकालीन आहे की ज्याच्या हातून भगवान दूध पितो, नैवेद्य खातो. दूध पियो मोरे गोविंद लाला. काला बछड़ा कपिला गाये दूध दुआवन नामा जाये. सोने का गड़वा दूध ने भरिया पियो नारायण आगे धरिया. मूर्त दूध नाही पिवत सर पछारत नामा रोवत, वगैरे वगैरे मध्ये सगळे केलं कीर्ती. आणि मग कबीरजी, तेव्हा एसटीची सोय नाही, एसट्या बंदच होत्या म्हणा तेव्हा. 700 वर्षापूर्वी कबीर महाराज उत्तर प्रदेशातून नामदेवाच्या भेटीसाठी पंढरपूरला येतात. वेळ कमी असल्यामुळे पंढरपूरच्या परिसरात आले, पोहोचले, लगेच पोहोचतात. तिथं 3 मुली भांडत होत्या गोवऱ्याहून. कबीरजीचं अंतकरण द्रवलं, कारण
साधूचं हृदय द्रवण्यासाठी जाळ घालावा लागत नाही म्हणून लोण्याची उपमा कमी पडते. संत हृदय नवनीत समाना कहा कबिन परी कहई न जाना आणि परी ताप द्रवही नवनीता परदुःख द्रवही संत सुपुनीता. अग्नीचा संबंध आल्यावर लोणी द्रवतं, पण संताचं हृदय द्रवण्यासाठी जाळ पेटवायची गरज नाही. परदुःख द्रवही संत सुपुनीता. म्हणून हृदय द्रवलं आणि त्या भांडणाऱ्या मुलीपर्यंत कबीरजी आले. पंढरपूरच्या परिसरातली घटना. का भांडता पुर्यो? ही चोरटी आहे महाराज, आमच्या दोघीच्या गोवऱ्या चोरल्या हिनं. ती म्हणाली विठ्ठलाची शपथ मी चोरटी नाही महाराज. कबीरजीचा परिचय नाही. आमच्या गोवऱ्या चोरल्या नाही महाराज, मी चोरल्या नाही. ती चोरल्या नाही म्हणते ना. मग तुम्हीच सांगा महाराज, आम्ही दोघी जणी, ही एकटी, मग आमच्या दोघीपेक्षा एकटीचा गोवऱ्याचा ढीग जास्त कसा झाला? हा मुद्दा पटण्यासारखा आहे. कबीरजी म्हणले खरं आहे पोरी, त्या दोघी जणी आहे, तू एकटी आहे, मग तुझा एकटीचा त्या दोघीपेक्षा गोवऱ्याचा ढीग जास्त कसा? चोरल्याशिवाय झाला का? नाही महाराज, ढीग जास्त झाला याचं कारण माझा 4 हाताचा भगवान मला गोवऱ्या वेचू लागतो महाराज. नामयाची जणी सवेची शेणी. बरोबर. नामयाची जणी सवेची शेणी. धर्मा घरी पाणी वाहे झाडी. धर्मा घरी पाणी वाहे झाडी. नामयाची जणी सवेची शेणी. नामयाची जणी सवेची शेणी. धर्मा घरी पाणी वाहे झाडी. धर्मा घरी पाणी वाहे झाडी. नामयाचे जणी सवे वेची सेनी. मग माझ्या देवाचे 4 हात आणि माझे 2, 6 हाताच्या गोवऱ्या आहे, ह्या दोघीच आहे, म्हणून माझा ढीग. काय सांगतेस पोरी? विश्वास नसन बाबा तर गोवरी कानाला लावा. विठ्ठल ध्वनी निघत असेल तर गोवरी माझी, नसल तर चोरली समजा. मग तर चकित झाले. कबीरजी खाली बसले, मी तिथंच होतो. तू काम नेता दी अहो ते बघूनच सांगावं लागतं महाराज. आप कहते हो कागज की लिखी और मैं कहता हूँ निज नयन की देखी. वक्ता तितका तल्लीन झाला म्हणजे मजा येते. बसले खाली. एक एक गोवरी घ्यायची, कानाला लावायची, विठ्ठल विठ्ठल ध्वनी की बाजूला ठेवायची. सगळ्या गोवऱ्या विठ्ठल ध्वनी. कबीरजी चकित होऊन म्हणाले पोरी, भारतभर फिरतोय आम्ही, जिवंत माणसाचे तोंड विठ्ठल म्हणत नाही. मी जिवंत माणसाचे म्हणतो. अरे तुझी गोवरी विठ्ठल म्हणती, तू कोण आहे? माझा तसा स्वतंत्र परिचय नाही महाराज, पण मला नामदेवाची दासी म्हणून ओळखतात. धक्का बसला. ज्या नामदेवाचं वर्णन ऐकून महाराष्ट्रात आलो, त्यांच्या दासीमध्ये हे सामर्थ्य. गोवरी विठ्ठल म्हणती, तो नामदेव बाबा कसा असेल? कोण म्हणतंय तुला दासी? अख्खं पंढरपूरच म्हणतंय बाबा. तेव्हा कबीरजीच्या डोळ्याला धारा लागल्या आणि प्रशस्ती पत्रक दिलं. पोरी, जनी जनी सब कोई कहे संत नामदेव की दासी. बंदा कबीरा यू कहे सब संतन की काशी. सगळ्या संतांनी तुझ्यात आंघोळा करावा एवढं पवित्र तीर्थ तू आहे बेटा. हा अधिकार जनाबाईचा पण लक्षात. पुन्हा 1-2 मिनिट घेतोच आपण, बरोबर वेळेत संपवतो. हा बरोबर. हो नाही बरोबर, मला माहित आहे. ते फडावरची पद्धत. गंभीर महाराज फडावर, मग ते मना पुणेकर, मना पंढरपूरकर, मना सोलापूरकर. कीर्तन संत नामदेवाचं. पहिली चाल आळंदी करायला होती आणि 1 नंबरचे गवई ज्ञानोबा राय होते. कोणालाही चाल सांगतात का? आणि ते चाल सांगण्याचा अधिकार संत जनाबाई. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला.
भंग जनी मन जान देवा बोला भंग जनी मन जान देवा बोला भंग जनी मन जान देवा बोला भंग कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग जनी मन जान देवा बोला भंग जनी मन जान देवा बोला भंग कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग जनी मन जान देवा बोला भंग जान देवा बोला भंग म्हणा आबा ऐक नाही म्हणा आळंदीकर प्रकाशराव पहिली चाल ज्ञानोबा राहायला होती पहिला चालीचा मान आळंदीकराचा कीर्तन नामदेवाचं पण सांगण्याचा अधिकार जनाबाईचा एवढा आपण अधिकार लक्षात घ्या अशा अधिकारी संत असणाऱ्या जनाबाई त्या म्हणतात आमची माऊली ज्ञानाचा समुद्र आहे ज्ञानाचा सागर ज्ञानाचा सागर ज्ञानाचा सागर ज्ञानाचा ज्ञानाचा सागर ज्ञानाचा सागर ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा सखा माझा ज्ञानेश्वर मरोजिया जावे मरोजिया जावे सखा ज्ञानेश्वर सखा ज्ञानेश्वर सखा ज्ञानेश्वर मनोरिया मनोरिया अधिकारी संत जनाबाई माऊलीचं वर्णन करताना म्हणतात माझी माऊली ज्ञानाचा सागर ज्ञानाचा सागर याचं कारण काय काय ज्ञानाचे ओढे आहे हो ना उगाच म्हटलं का गंभीर महाराज काही काही ज्ञानाच्या नद्या नदी आहे आहे पण माऊली ज्ञानाचा सागर आहे ओढ्याला पाणी असतं पावसाच्या दिवसात पट्टीच्या पोहणाऱ्याला ओढा पलीकडे जाऊ देत नाही काळेसाहेब पट्टीचा पोहणारा आडोहोळा पाणी आले हा? आडोहोळा पाणी आले ते मलाही पाठ नाही आबा ते पुरे नदी परवडली पिशे काका पण ओढालाही वाईट 2-3 तासच टिकतं पाणी पण नाही जाऊ देत पलीकडे बरोबर विंचू आणि साप माहिती आहे ना तुम्हाला 1000 पट जहर सापात आहे नेहमी मान खाली नगभर विष विंचवात आहे आकडा 24 तास वर है ना विष भार सहस्त्रेन गर्वम नायाती वासुकी ऋषिको बिंदू मात्रेन ऊर्धम होती कंटकम बिंदू मात्रेन नगभरच विष आहे पण ऊर्धम होती कंटकम आकडा वरच आणि विष भार सहस्त्रेन गर्वम नायाती वासुकी 1000 पट जहर सापात आहे मान खाली असते
नगभर विष विंचवाचा आकडा वर असतो. एखाद्या वेळेला साप फणा उगारतो आणि एखाद्याच वेळेला विंचून नांगी टाकतो. विंचून नांगी टाकतो पिशे काका पाल बघितल्यावर है ना, पाल बघितली की नांगी टाकलीच पाल खाती विंचवाला. पण पालीनं जर कोंबडी बघितली तर पाल जाग्यावर उलटी होती. कोंबडी पळत पळत आली का शेपूट धरलं पालीचं नेली उकरड्यावर, संपली पाल. एवढा जहिरी विंचू त्याला पाल खाती, एवढी जहिरी पाल तिला कोंबडी खाती, एवढी जहिरी कोंबडी. आम्ही काय बोललो नाही सरनाईक साहेब. तुम्ही पहिलवानाचं चालणं बघा तुम्ही. पहिलवान चालताना थोडी तरी मान खाली असते त्याची, गर्व नाही, थोडी तरी मान खाली घालून चालतो पहिलवान. आणि टीबीचं पेशंट छाती नसतेच तरी 3 बटना उघड्या ठेवून तिथं बोर्ड लावावा लागतो की पूर्वी एकेकाळी इथे छाती होती. तरी छाती काढून मग माणसं क्यों रे भाई आप तो सीना निकाल करके चल रहे. बोले इसलिए चलता हूँ की मेरा भाई पहलवान. काही कारण आहे, पहलवान घरी बसला आणि टीबीचं पेशंट छाती काढून. तसं पर्जन्याचे काळी ओहोळ्याचे नद पावसाच्या दिवसामध्ये ओढा नदीसारखा होऊन जातो. पण 2 तासांनी वसरुणी जाय बुंदन राहे माझी. नाही तर पट्टीच्या पोहणारा नाही जाऊ देत. ते पूर्वीचे शेतकरी पेरणी करून आले, 2 शेतकरी होते. गोडा वाहत होता, म्हणले गावात कसं जायचं रे. म्हणला बस काय 2-4 महिने टिकते का पाणी, 2 तास टिकल बस. गप्पा झाल्या, काय काय पेरणी केली वगैरे गप्पा रंगल्या. तो म्हणला आतापर्यंत तर चिलीम झाली असती, 7:45 झाले. म्हणला आता कोणी म्हणाय कोणी केली, चिलिमीचा काळ होता तेव्हा. मग म्हणला आण ना चिलीम ओढू. मग यानं ते चिलिमीचं साहित्य काढलं, पिशे काका त्यातली चिलीम काढली, त्याच्यातला खडा काढला, खडा पुसून काढला, काडी खोवली, त्याच्यामध्ये फुंकर घालून चिलीम स्वच्छ केली. मग खडा टाकला, त्यात तंबाखू भरला, उलट्या अंगठ्यानं दाबला. हे नीट ऐका तुम्ही. मग आम्ही पाहू सांगतो. आणि त्याला सीताराम बुवा कापड गुंडायचा असतो, त्याला शापी म्हणतात. शापी ओला करायचा असतो, थोडा ओला करून पिळायचा आणि डबल गुंडाळायचा. डबल का, जोरात चिलीम ओढल्यानंतर तंबाखू घशात जाऊ नये, फिल्टर होऊन धूर पोटात जावा म्हणून डबल गुंडाळायचा. डबल फिल्टर हे तेव्हापासून आहे. हा त्याला म्हणला जा रे काय चिलीम भरून झाली, शापी भिजून आण. ते गेलं न भिजवताच आलं. अरे तुला सांगितलं शापी भिजून आण. म्हणला थेंब नाही वड्यातनं कुठं भिजू. शापी कोणता वडा, यांना जाऊ देत नव्हता पलीकडे, त्याच्यात शापी भिजवायला थेंब नाही. तसं काही ज्ञानाचे वडे आहे. मजवणी ज्ञानी कोण आहे, मजवणी ज्ञानी कोण आहे, मजवणी ज्ञानी कोण आहे. अल्पविद्या परी गर्व शिरोमणी, मजवणी ज्ञानी कोण आहे. मजवणी ज्ञानी कोण आहे, मजवणी ज्ञानी कोण आहे. अल्पविद्या परी गर्व शिरोमणी, मजवणी ज्ञानी कोण आहे. मजवणी ज्ञानी कोण आहे, मजवणी ज्ञानी कोण आहे. अल्पविद्या परी गर्व शिरोमणी, मजवणी ज्ञानी कोण आहे. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. तुकाराम बुवा विशाल बुद्धीचे व्यास समुद्राच्या काठाला उभे राहून म्हणतात, माझं कौतुक करा तुम्ही, पण ह्या समुद्रामध्ये गवताची काडी बुडवल्यानंतर ती काडी ओढ काढायची, त्याचा थेंब पडतो, तेवढं ज्ञान माझ्याकडे आहे आणि एवढं शिल्लक आहे जगात. ज्ञानाचा ओढा, मजवणी ज्ञानी कोण आहे. ओढा काहीचं ज्ञान नदीसारखं आहे. नदीमध्ये चढ उतार असतो. वर्षाकाळी सरिता चढो लागे पंडू सुता, मग शरद कालू रिगे सरिता ओटू लागे. ते अनुभव आले. 2 वर्ष कोरोनामुळे कीर्तन बंद होते, सगळे टिपणं विसरले. नदीचं पाणी उतरलं. कस तुमचं नाही, माझा अनुभव सांगतो. मग कीर्तन सुरू झाल्यावर एक जुनं आठवू आता पुन्हा सुरू झाले. चढो लागे पंडू सुता, शरद कालू रिगे सरिता ओटू लागे. हे ज्ञानाची नदी.
ज्ञानाचा ओढा माऊली ज्ञानाचा समुद्र आहे. कधीही जा, केव्हाही जा, दुष्काळात जा, सुकाळात जा, पावसाळ्यात जा, उन्हाळ्यात जा, तरी समुद्र पूर्ण पाण्यानं भरलेला, तसं माऊली पूर्ण ज्ञानानं भरलेला समुद्र आहे. म्हणून ज्ञानाचा सागर ज्ञान आणि ज्ञानाचे समुद्र ज्ञानोबाराय आहे. संस्कृत भाषा जगासी कळेना म्हणून नारायणा करुणा आली. काय म्हणतात, काय अवघड आहे संस्कृतमध्ये. अनुस्वारम देतम संस्कृतम होतम. शब्दाच्या डोक्यावर अनुस्वार दिला म्हणजे संस्कृत झालं. ते लंगडी होती सासू, तिकडची गोष्ट सांगतो, इकडचं सगळं सांगतो. लंगडी सासू होती, पाय कट झालता, पिशे काका तिचा अपघातात, आणि तिचा जावाई संस्कृतचा प्राध्यापक होता. हे नीट आहे का प्रकाशराव? संस्कृतचा प्राध्यापक जावाई, माळवदाचं घर, खेड्यातली गोष्ट. सासू घरीच होती, जावाई उपवासीच आले, स्वयंपाक केला सासूनं, आणि तिथंच वाढलं जेवायला. लंगडी आहे ना, तिथंच वाढलं. घर माळवदाचं गंभीर बुवा. सासू जरी वाढवा होती, थोडी वाढवा, उगच पाय गेला का. जावयाचं जेवण चालू असताना सासूनं सुरुवात केली. तुम्ही मास्तर आहे म्हणे. प्राध्यापकाला विचारलं, लंगडी? हा, मी शिक्षक आहे. काय शिकित्या? शिकित्या हे का नाही, 12 गाव पर बोली बदले, तरुवर बदले शाखा, बुड्ढा में केस बदले, लखन बदले लाखा. 12 गावानंतर भाषा बदलते. आम्ही त्या कोपरगाव भागात जायचो, आल्या आल्या सुरुवातीला कीर्तनाला, तर ते लोक म्हणायचे, तुम्ही आले आणि तुमची पिशी. आता पिशी नागपूरकडे पागलबाईला म्हणतात. मी तर हादरलो, म्हटलं मला चांगली नाही पिशी नाही. अहो सामानाची. अरे पिशवी म्हणणार, त्याला पिशी. आपलं काय शिकित्या? काय शिकित्या तुम्ही? मी संस्कृत शिकवतो. एवढा सोपा विषय. आता केवढी झाली प्रकाशराव? लंगडी सासू प्राध्यापकाला एवढा सोपा संस्कृत म्हणजे तुम्हाला येतं का? त्यात काय अवघड आहे? बोला बरं. भुंगम कोरितम काष्टम भुस्कटम पडतम भुई. लंगड्या सासूची संस्कृत. तो भुंगा माळवदाचं घर, लाकडं कोरत होता आणि भुगा जमिनीवर पडत होता. लंगडी सासू संस्कृतमध्ये बोलली प्राध्यापकासोबत, भुंगम कोरितम काष्टम भुस्कटम पडतम भुई. अरे एवढं जर सोपं असतं तर देवाला माऊलीचा अवतार घ्यावा लागला असता का? संस्कृत भाषा जगासी कळेना म्हणून नारायणा करुणा आली. मग संस्कृतचं ज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये आणलं. ब्रह्मसाम्राज्य दीपिका अलंकार ज्ञान नाम ज्ञानेश्वरी. जे गीतेत आहे ते ज्ञानेश्वरी आहेच, पण ज्ञानेश्वरीत आहे
ते मात्र गीतेत नाही. गीतेत गुह्य आहे आणि ज्ञानेश्वरीत प्रागट्य आहे. प्रगट गुह्य बोले ज्ञानोबार आहे. म्हणून ते सगळे पाठ आहे तुम्हाला. जलसे पतला कौन है कौन भूमि से भारी, अगण से तेज कौन है कौन काजल से कारी, जल से पतला ज्ञान है, पाण्यापेक्षा पातळ ज्ञान आहे. कलंक काजल से कारी, काजळापेक्षा काळा कलंक आहे. ऊंचे गिरी से गिरे तो गिरे एकही बार, चरित्र गिरी से गिरे गिरे जन्म हजार. उंच पर्वतावून पडलेला एकदाच पडतो, दुरुस्ती करता येते तोडफूट झाली तर. पण चरित्ररूपी पर्वतावून पडला, हजारो जन्म घेऊ द्या, दुरुस्ती नाही. 22 साल आलं तरी इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा. हे चरित्ररूपी पर्वतावून पडलेली मंडळी. ऊंचे गिरी से गिरे तो गिरे एकही बार, चरित्र गिरी से गिरे तो गिरे जन्म हजार. म्हणून कलंक काजल से कारी, जल से पतला ज्ञान. पाण्यापेक्षा पातळ ज्ञान आहे. इतकं पातळ आहे की माऊलीला रेड्यापर्यंत पोहोचवता आलं. म्हणून ज्ञानाचा सागर. त्याच्या पुढे 3 शब्द आहे, सखा, माझा, ज्ञानेश्वर. बरोबर जमते. सखा हा प्रेमवाचक आहे, माझा आत्मीयता वाचक आहे, आणि ज्ञानेश्वर तर हे साक्षात देवानं दिलेलंच प्रशस्तीपत्रक आहे. सखा, सखा हा प्रेमवाचक. सखेती मत्वा प्रसवम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेती. सखा एक तर संत आणि संताला म्हटलं अथवा देवाला म्हटलं. त्यांच्या भांडणानं देव प्रसन्न होत होता, आमच्या भजनानं नाराज होण्याची दाट शक्यता. काय भजन आहे का? जनाबाईनं उभं राहून भांडावं, अरे विठ्या विठ्या मूळ माळेच्या कारट्या, तुझी रानरणकी झाली, सती सावित्री चुडाली आली, तुझं गेलं मड, तुला पाहुणी काय रड, उभी राहुणी अंगणी शिव्या देती दाशी. एवढ्या शिव्या जनाबाईनं दिल्या तरी जणी बैसली नायाला, पाणी नाही विसाण्याला. मग जगाच्या बापानं यावं, गरम असलं तर गार होतावं, आणि गार असलं पाणी तर गरम होतावं, आणि जनाबाईची वेणीफणी करून द्यावी, आणि जनाबाईनं अख्ख्या पंढरीत सांगावं, जनी सांगे लोक नाहू घाली माझा सखा, नाहू घाली माझा सखा, नाहू घाली माझा सखा. आणि घरी सांगलो ना, नाहू घाली माझा सखा, नाहू घाली माझा सखा, नाहू घाली सखा. सखा देवाला म्हटलं अथवा सखा संताला म्हटलं. सखा हा प्रेमवाचक आहे. सखा माझा, माझा आत्मीयता वाचक आहे. आमचा म्हणजे लांबचा होतो. आपल्याला शाळेत नाव टाकल्यापासून माझा शिकवल्या जातं. भारत आमचा देश आहे नाही, भारत माझा ही आत्मीयता आहे. भारत माझा देश आहे. बाळ गंगाधर टिळक शाळेत असताना काय 3री-4थीला असेल, नकाशा भारताचा पुढे टांगलेला, आणि विद्यार्थ्यांना गुरुजी विचारतात, बाळ उठ रे, नकाशा कशाचा? हे कुठलं? भारताचा आहे गुरुजी, भारताचा. बैस खाली. दुसरं, तू सांग रे नकाशा कशाचा? हिंदुस्तानचा आहे गुरुजी. बैस खाली. तू सांग रे नकाशा कशाचा? इंडियाचा आहे सर. शेवटी लोकमान्य टिळकावर, टिळक नकाशा कशाचा? गंभीर महाराज 10 वर्षाची मूर्ती असेल. लोकमान्य टिळक जाग्यावर थांबले नाही, तरा 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 चालत नकाशापर्यंत आले. एक हात नकाशाला लावला टिळकांनी, 10 वर्षाचं वय, एक छातीला लावला, आणि छातीला हात लावून सांगितलं, हा नकाशा माझ्या देशाचा आहे गुरुजी. ही आत्मीयता. तसं ज्ञानोबा माझा, सखा हा प्रेमवाचक शब्द आहे, आणि हा आत्मीयता वाचक आहे. ज्ञानोबा माझा, सखा माझा, ज्ञानेश्वर. ज्ञानम एव ईश्वरः इति ज्ञानेश्वरः. हे साक्षात भगवंताने दिलेलं प्रशस्तीपत्रक आहे. ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती, तू तव ज्ञानाचीच मूर्ती. म्हणून ज्ञानेश्वर आहे, माझे आहे, सखे आहे, ज्ञानाचे समुद्र आहे. जनाबाई म्हणतात, मला असं वाटतं मरोनी अगावे मरोनी
जावे मरोनिया 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 जावे बामाधाच्या पोटायाने बामाधाच्या पोटायाने मरोनिया जावे मरोनिया जावे मरोनिया जावे मरोनिया जावे बामाधाच्या पोटायाने बामाधाच्या पोटायाने मरोनिया जावे मरोनिया जावे मरोनिया जावे मरोनिया जावे ज्ञानाचे सागर सखा माझे ज्ञानाचे ईश्वर अशी असणारी माझी माऊली जनाबाई म्हणतात मला असं वाटतं मरोनिया जावे याच्यातला चा एवढा महत्वाचा आहे. चा जर काढला तर अर्थाचा अनर्थ होतो. काढून पहा मरोनिया जावे बा माझ्या पोटा यावे. म्हणाल का जनाबाई माऊलीनं मरावून माझ्या पोटी यावं म्हणून तिथे चा पाहिजे माझ्या चा. हे अतिप्रेमाचं बोलणं असते. आजीच्या दृष्टीनं नातू जगातलं सर्वस्व. नातू म्हणजे आजीच्या दृष्टीनं. आणि नातू बोबडा बोबडा बोलतो ना आजीचं कौतुक करतो तेव्हा आजी तोंडावून हात फिरवते कडा कडा बोटं मोडते आणि मग बोटं मोडून म्हणते बाबा रे मोठा गुन्हाचा आहे रे मी मरावन तुझ्या पोटी यावं. हे जसं बोलणं आहे ना तसं मरोनिया जावेन मी ज्याला माझा म्हणते ना त्या माझ्याच्या पोटा यावे. बस इथपर्यंत आलो आपण. इथपर्यंत आलो. अजून वंशमोरच चालू आहे महाराष्ट्रात. मला काही वैतागली नाही कोणी बरं का प्रकाशराव. पण मी वेळ तंतोतंत सांभाळतो. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ आणि बरोबर मी म्हटलं ते नाही मला ऐकायचंच म्हणे बाबांना काय आता ते त्यांच्या पुढे त्यांच्याच पासून शिकलेलं आणि त्यांच्याच पुढे सांगायचं. पण जब बालक कहू तो तरी बाता सुनीत मुदित मन पितू अरू माता. बरं का गंभीर महाराज आपल्या पाठीहून प्रेमाचा हात फिरवणारे एवढेच एक राहिले. संपलं सगळं. सगळे गेले सगळे गेले. ठीक आहे. तर सीताराम भाऊला मी विनोदाने सांगतो बाबा रे काचेचं भांडं आहे काचेच्या भांड्यास काय पूर्वजन्माचं त्याचं पुण्य असेल. कोणाला कोण जाणे कोणा घडे उपासना. मी तेच सांगितलं रक्ताचं नातं नसते. आमचं ऑपरेशन झालं तर 8 दिवस गंभीर होता शिवेला. काय ऋणानुबंध असेल. बस एवढाच एक आपल्या आशीर्वाद देणारा हात आपल्या पाठीवरचा आहे. माऊलीनं आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तो हात ठेवावा एवढीच चरणी प्रार्थना आहे. एकदा संप्रदायपूर्वक भजन हो. विठोबा कुंडली
म्हणायचं शेवटी बस. मी मजेने घेऊन जातो आबाला गावला. बस आबा असले का पहाटेच्या काकड्यापासून ऐकत राहा. आनंद आहे, आनंद. मजेने न्यायचं. जमला नाही हो, तुमचं लक्षच असतं. ठेवत बरं का गंभीर महाराज. मरोणिया जावे. मी ज्याला माझं म्हटलं त्याच्या पोटा यावे. विठ्ठल विठ्ठल वास्तविक माझं पण हे दुःख देणार आहे. अहम ममेति भावयम कारणम बंद मोक्षयोः ताभ्याम विरहितो भाव मोक्ष येवण संशय. अहम ममेति भावयम. बस हे दुःख देणारं, दुःख देतंय ते माझं पण. नाही तर पेपर वाचत नाही का माणसं? रोजच वाचतात ना पेपर. सकाळची वेळ, चहाचा कप टेबलवर, चष्मा लावून वाचताय. दिवे घाटामध्ये प्रवासी बस पलटी, 10 ठार 35 जखमी, चहाचा घोट. शेजारचं आलं, आजचा पेपर वाचला का साहेब? बसा खाली बसा. चहा आणणार आहे यांच्यासाठी. चहा जाऊ द्या. ती दुर्घटना वाचली का? अरे कोणता पेपर आहे? प्रत्येक पेपरला दुर्घटना असतातच. बसा खाली. अहो पण ते काय करायचं आहे? 135 कोटी लोकसंख्या झाली, मेलेच पाहिजे माणसं, एवढे जगतात का? बसा खाली. अहो पण ते अहो हे काय? दिवे घाटामध्ये प्रवासी बस पलटी, 35 जखमी, 10 ठार. ठार मधली नाव वाचली का साहेब? काय घेणार? रोजच मरतात, मुंगळ्यासारखी झाली माणसं, मेलीच पाहिजे. बसा चहा घ्या. चहा जाऊ द्या, नाव ठार मधली. मग व्यवस्थित चष्मा लावला, हातात कप आहे आणि ठार मधली नाव वाचायला सुरुवात केली. 4थ्या नंबरला जावाई ठार मध्ये. उठून कप फेकला चहा. आता मरू दे ना, मुंगळ्यासारखी झाली, 135च्या वर गेली, मरू दे ना. आता का रडतो? आता माझं कळलं. विठ्ठल एकंदरीत दुःखाला कारणीभूत माझं पण आहे. आणि ते सखा माझा ज्ञानेश्वर माझ्याच्या पोटा यावे. माझा हो बरोबर आहे. नासिवंतावरचं ममत्व दुःख देतं, अविनाशावरचं नाही. तुम्ही पहा, संतांनी ममत्व जोडलं ते अविनाशाकडे. मीराबाई राजकन्या, सगळे चरित्र पाठ असल्यामुळे आळंदीत विस्तार करण्याची गरज नसते. बस राजकन्यामध्ये सगळे आलं तुकाराम बुवा. मग ते तिचं लग्न एकदा लावून टाकावं म्हणून राजपुत्र शोधण्यासाठी वडील गेले. हिनं विचारलं असेल, मग मी पप्पा कुठं आहे? आपलं ते शब्द नसेल समजून घे ना काय त्याला. तुझ्यासाठी मुलगा बघायला गेले. म्हणजे माझा पुनर्विवाह करणार आहे का बाबा? विचारते मी त्यांना. बाबा कुठं गेलता आज तुम्ही? तुझं लग्न करायचं बेटा, तुझ्यासाठी राजपुत्र बघायला गेलतो. पुन्हा लग्न करणार का बाबा माझं? म्हणजे कन्यादान करण्याचा अधिकार बापाला असतो. मी लहानपणी तुमच्यासोबत कृष्णमूर्तीच्या दर्शनाला येत होते मंदिरात. तुम्ही हात जोडले म्हणजे मी हात जोडायची, तुम्ही डोळे मिटले म्हणजे मी डोळे मिटायची, मी नमस्कार कृष्णदेवाला करायची. माझं कौतुक पाहून तुम्ही सहज बोलले होते. म्हणे देवाईचा करावा सांभाळ, म्हणे देवाईचा करावा सांभाळ, म्हणे देवाईचा करावा सांभाळ, देवाईचा करावा सांभाळ. असे ते वेल्हाळ मीराबाई, असे वेल्हाळ मीराबाई, असे वेल्हाळ मीराबाई. त्याने केला असे माझा अंगीकार, त्याने केला असे माझा अंगीकार, त्याने केला असे माझा अंगीकार, माझा अंगीकार. नका तुझावर पाहू आता, नका तुझावर पाहू आता, नका तुझावर पाहू आता. तुम्ही ज्या कृष्णदेवाला मला दिले ना बाबा, म्हणे देवाईचा करावा सांभाळ, हसे ते वेल्हाळ मीराबाई, तेने केला असे माझा अंगीकार. नका तुझा वर पाहू आता. आणि बाबा काय बेटा, कोण्या तरी राजपुत्रासोबत तुम्ही माझं लग्न लावणार. एक दिवस तो राजपुत्र मरणार गंभीर महाराज. मला कुंकू पुसून जन्मभर रडत बसावं लागणार.
मी त्याला वरलंय बाबा की तुमच्या मिरावर कुंकू पुसायची पाळीच कधी येणार नाही. ऐसे बर को क्यों बरू जो जल में और मर जाए, बरबरा गोपाल जी मेरो चुडो अमर हो जाए. हे ममत्वच आहे पण अविनाशावरचं. संतांचं ममत्व अविनाशावर आहे. आम्ही आमच्या मायबापाचं नाव सांगतो गंभीर महाराज, त्यांना विचारा कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. म्हणजे एक तर संताला माझं म्हटलं अथवा देवाला माझं म्हटलं. म्हणून मी ज्याला सखा म्हणते, माझा म्हणते, ज्ञानाचा ईश्वर म्हणते, ज्ञानाचा समुद्र म्हणते, जनाबाई म्हणतात मला असं वाटतं मरावं आणि माझ्या माऊलीच्या पोटा यावं. मरोणिया जावे बा माझ्याच्या पोटा यावे. आता 8:10 झाले माऊली. मी आतापर्यंतची अपेक्षा तुमच्याकडे व्यक्त केली ना, त्याप्रमाणे माझ्या इच्छेची पूर्तता करा. कैसे करी माझ्या भावा, आता माझ्या भावा, आता माझ्या भावा, अरे आता माझ्या भावा, आता माझ्या भावा, आता माझ्या, आता माझ्या भावा, आता माझ्या भावा, आता माझ्या भावा, ऐसे करीगा ज्ञानदेवा, ऐसे करीगा ज्ञानदेवा, मोरनिया जावे जावे, मोरनिया जावे, मोरनिया जावे, मोरनिया जावे, ऐसे करीगा ज्ञानदेवा, ऐसे करीगा ज्ञानदेवा, मोरनिया जावे, मोरनिया जावे, मोरनिया जावे, मोरनिया जावे. आता माझ्या भावा ऐसे करीगा. बस जशी माझी भावना आहे त्याप्रमाणे. आता शब्द एक विषय पूर्ण होतो प्रकाशराव आणि दुसरा सुरू करायचा असतो तिथे आता येतो. आम्ही सहज बोलतो पण आताचं ठिकाण ठरलेलं आहे. कीर्तनातलं असू द्या, ताडकरी महाराज आले, मृदंगाचार्य आले, आजचे कीर्तनकार आले आणि 6:30 झाले. आता भजन सुरू करायला काय हरकत आहे? तिथे आता येतो. लग्नातलं पाहणं आबा, मुलीचे मामा आले, मुलाचे मामा आले, पाहुणे रावळे आले, 6:35 झाले. आता मंगलाष्टकला आता तिथे येतो. आणि ते नसेल पटत तर ज्ञानेश्वरी उघडा दीपकराव, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले, येथे माझे जे उरले पायिक पण. ज्ञानेश्वरी संपली आणि पसायदान सुरू करायचं. मग आता बस तिथे आहे तो. आता तिथे येतो. एक विषय पूर्ण होतो आणि दुसरा सुरू करायचा असतो तिथे आता. म्हणून तुम्ही ज्ञानाचे समुद्र आहात, ज्ञानाचे ईश्वर आहात, सखे आहात, माझे आहात. मला असं वाटतं मी मरावन तुमच्या पोटी यावं, ही माझी भावना आहे. त्याप्रमाणे पूर्तता करा. आता माझ्या भावा ऐसे करीगा. म्हणून आता माझ्या भावा ऐसे, त्याला वेल्डिंग केलं की जमलं. आता माझ्या भावा ऐसे करीगा ज्ञानदेवा. पुढे ज्ञानदेवा शब्द आला, इकडे ज्ञानेश्वर आला, तिकडे ज्ञानदेव आहे. अर्थ एकच आहे. पण ज्ञानदेव म्हणजे सरनाईक साहेब कोण्याच ब्राह्मण मंडळीने ठेवलेलं पंचांग पाहून शोधून काढलेलं नाव नाही. हे वेदातल्या रुचेतले वेचेतलेले 2 शब्द आहे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, यातला ज्ञान, आणि एको देव सर्वभूतेषु गुणाः, यातला देव. हा देव आणि ते ज्ञान, मग वेल्डिंग झालं ते ज्ञानदेव. आणि त्याच्यातली ताकद ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव 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 म्हणता ज्ञानदेव देतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो.
ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो वासुदेवची होतो अखंड वदने वदेतो वासुदेवची होतो अखंड वदने वदेतो वासुदेव होतो अखंड वदने वदेतो वासुदेव होतो अखंड वदने वदेतो ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो 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 डबल बेल दिली होती मी, पण ठीक आहे. यष्ट्या बंद असल्यामुळे डबल बेलचा काही परिणाम झाला नाही. 3 महिने झाले बेलची सवयच नाही. विठ्ठल खेळी मेळी गदारोळी आनंद मजा आहे. हा ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात ज्ञानदेव देतो. पुन्हा थांबलं की पुन्हा अर्थ मजेदार होतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात ज्ञान देव देतो. तुम्ही फक्त ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणा की देव तुम्हाला ज्ञान देतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञान देव देतो. वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. हे ज्ञानदेव शब्दातली ताकद आहे. ऐसे करीगा आता माझ्या भावा ऐसे करीगा ज्ञानदेवा. आणि तुम्ही असं जर केलं ना तर मग शेवटच्या चरणात कृतज्ञता. जावे वो वाढूने जावे वो वाढूनी जावे वो वाढूने जावे वो वाढूनी जावे वो वाढूनी कृतज्ञता आहे. जावे ओवाळुनी जन्मोजन्मी म्हणे जणी. कृतज्ञ वेगळा कृतज्ञ वेगळा. फरक एवढाच आहे. एका कृतच्या पुढे ज्ञ आहे, एका कृतच्या पुढे ज्ञ आहे. ज्ञ जाणाती आणि ज्ञ हंती. वर्ष पहिले निकम बाबा जमला. आपले गुरुवर्य घोकून घोकून पाठ करून घ्यायचे. ज्ञ हंती म्हणजे नाश करणे. थोडं चुकलं म्हणे थांबा चुकली गाडी निकम बाबा म्हणे चुकली गाडी. ज्ञ हंती नाश करणे. ने जाणाती म्हणजे जाणणे. केलेल्याचे उपकार जाणतो तो कृतज्ञ. आणि ज्याचे उपकार त्याच्या नाशावर टपलेला असतो कृतज्ञ. ते उंदराच्या मागं बोकोबा लागला बरं का. गंभीर महाराज गोष्ट तिकडची सांगतो. तिकडची प्रकाशराव इकडची एकही गोष्ट नाही. तिकडची बोकोबा लागला. तो उंदीर पुढं साधू बसला होता ध्यान असतं त्याच्या मांडीखाली. उंदीर आला चोळबोळ काय करते म्हणून बघितलं साधूनं तर उंदीर घाबरलेला. का रे घाबरला उंदरा. बोकोबा मागं लागला महाराज. ठीक आहे मूषक हो तो मार्जारो भव. आशीर्वाद दिला बुवानं. उंदराचा बोक्या आपल्या भाषेत गड्याचा गवंडी. हाताखाली काम करून करून बस जमलं त्या. हां उंदराचा बोकेबा झाला. बोका फिरू लागला 2 महिने. त्याच्या मागं कुत्रं लागलं. एक दिवस
बोक्या पुढून कुत्रं मागं, महाराज वाचवा. आता काय कुत्रं लागलं मागं, तूच कुत्रा हो. प्रमोशन ना बढती झाली. आता बोक्याचा कुत्रा झाला. 2 महिन्यानं कुत्र्याच्या मागं वाघ लागला गंभीर महाराज. पुन्हा कुत्रं घाबरलं, पळत आलं, वाचवा महाराज. काय झालं, वाघ लागलाय मागं. तोम व्याघ्रो भव, क्षणार्धात वाघ झाला सीताराम बुवा. आणि तो इतका आनंद झाला, वाघानं डरकाळी फोडली आणि निघाला वाघ. 4-5 पावलं टाकले गंभीर महाराज. पावला गणिक वाघ विचार करतो, केवढे उपकार महाराजांचे. एवढासा उंदीर होतो, यांच्या आशीर्वादानं बोक्या झालो.